चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर चला बनवूया वेगळ्या अशा पद्धतीचा मेहंदी चेक पॅटर्न। हा चेक पॅटर्न खूप सुंदर अशा पद्धतीचा तयार होतो आणि खूप सुंदर पण दिसतो। तर सुरुवात करूया। समान अंतरावर 4 लाईन बनवून घ्यायच्या। तशाच आडव्या सुद्धा 4 लाईन बनवून घ्यायच्या। लाईन तयार झाल्या का एक छोटे छोटे चौकोन तयार होतात। तर ह्या चौकोनामध्ये अर्धगोलाकार पद्धतीचे डिझाइन जसे की व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर तशा पद्धतीचे डिझाइन बनवून घ्यायचे। हे डिझाइन बनवताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसे की एका चौकोनामध्ये कशा पाकळ्या बनवल्या आहेत तर दुसऱ्या चौकोनामध्ये कशा पद्धतीने बनवल्या आहेत अशा पद्धतीने बनवून घेतल्यास काहीसे स्वास्तिक पद्धतीचे डिझाइन तयार होते बघा। पूर्ण चौकोन तयार झाला की तुम्हाला दिसून येईल की काहीशी फुलांच्या प्रकारचे किंवा स्वास्तिकच्या पद्धतीचे डिझाइन यामध्ये आपल्याला दिसत आहे। तर पूर्ण अशा पद्धतीचं चौकोनमध्ये डिझाइन भरून झाली का हे जे अर्धगोल दिलेले आहेत ते अर्धगोल आपण फक्त गडद करून घ्यायचे आहेत। पहिल्या चौकोनामध्ये वेगळ्या पद्धतीचे अर्धगोल आहेत तसे दुसऱ्या चौकोनामध्ये सुद्धा विरुद्ध दिशेने अर्धगोल आहेत। फक्त लक्षात घेऊन अर्धगोलच आपल्याला गडद करून घ्यायचे आहेत। हे अर्धगोल पूर्ण गडद करून झाले का खूप सुंदर असे काहीशे पाकळ्या किंवा फुलं किंवा स्वास्तिक अशा तिन्ही पद्धतींचा चेक पॅटर्न तयार होतो। खूप युनिक आणि बॉर्डर डिझाइनमध्ये ह्याचा वापर केला जाऊ शकतो। अगदी सोपा आणि वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न हा आहे बघा। खूप सुंदर अशी फुले तयार झालेत अशा प्रकारे दिसून येतं। फक्त चौकोनामध्ये अर्धगोल कोणत्या प्रकारे द्यायचे आहेत ते बघा। पहिल्या चौकोनामध्ये कसा अर्धगोल दिलाय त्याच्या अगदी अपोजिट विरुद्ध दिशेनं दुसऱ्या चौकोनामध्ये अर्धगोल द्यायचा आहे। अशा प्रकारे जर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली की अर्धगोल कशा प्रकारे द्यायचा आहे तर तुम्ही खूप छान पद्धतीने हे लवकर शिकू शकता आणि तयार झाल्यावर हे खूप सुंदर दिसून येते। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ऑल चेक पॅटर्न माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील। जास्तीत जास्त अपलोड केलेले व्हिडिओ चेक पॅटर्न आहेत। तर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मराठी भाषेमध्ये मी ही तुम्हाला माहिती पोहोचवली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।